हा जनरल स्टडीजचा पेपर आहे, सो डोंट ट्राय टू बी एन एक्सपर्ट. क्लिअर? एन्सो म्हणजे काय आणि एन्सो घटनेमुळे महाराष्ट्राच्या हवामानावर कसा परिणाम पडतो. एन्सो म्हणजे काय पहिला पार्ट आणि महाराष्ट्राच्या हवामानावर त्याचा कसा परिणाम होतो दुसरा पार्ट. राईट? लोकस फोकस सांगायचं झालं तर लोकस मध्ये चर्चा करायची आहे एल निनो सदर्न ऑसिलेशनची. फोकस मध्ये ही जी घटना आहे पहिले तर घटना समजावून सांगा आणि दुसऱ्या पार्ट मध्ये सांगा महाराष्ट्रामध्ये त्याचा काय परिणाम होतो. क्लिअर? नाउ इंट्रोडक्शन. तो यू आर जस्ट डिफाइनिंग. ठीक आहे, एक डिफिनेशन बेस्ड अप्रोच असू शकतो एन्सोचा. फर्दर करंट अफेअर्स बेस्ड पण असू शकतो, नसू शकतो. काय लिहिणार? सध्या लानिना सुरू आहे और 2023 स्ट्रॉंगेस्ट एल निनो इयर होतं ज्याचा भारताच्या, महाराष्ट्राच्या, जगाच्या हवामानावर तुम्हाला परिणाम आढळतो. क्लिअर? सो तो जो एल निनोचा इफेक्ट होता, पहिले तर मी म्हणेल की 2023 वॉज दी स्ट्रॉंगेस्ट एल निनो इव्हेंट. ठीक आहे, सर्वात तीव्र एल निनोची घटना होती ज्यामुळे जगाच्या तापमानामध्ये वाढ झालेली दिसून आली, सोबतच महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल यामध्ये सुद्धा हवामानावर किंवा वातावरणीय प्रभाव दिसून आला. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, बॉडी पार्ट. बॉडी पार्ट दोन सेक्शन होतात. ठीक आहे, पहिल्या सेक्शन मध्ये काय सांगायचं आहे? पहिल्या सेक्शन मध्ये सांगायचं आहे एन्सो. तर मग सांगा इथे डिफिनेशन पासून सुरू करा की एल निनो सदर्न ऑसिलेशन ही काय आहे? एक वातावरणीय घटना आहे जी कशाशी संबंधित आहे किंवा कशाचा एकत्रित परिणाम आहे? ओशन सर्क्युलेशन आणि ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन या दोन्हीचा एकत्रित परिणाम आहे, ज्याचा प्रभाव कशावर होतो? जागतिक हवामानाच्या नमुन्यांवर होतो. गॉट द इंट्रोडक्शन? काय म्हटलं मी? आय विल रिपीट. ठीक आहे, एल निनो सदर्न ऑसिलेशन ही एक संयुक्त कशी घटना आहे? हवामानाची किंवा वातावरणीय व सागरी घटना आहे. काय म्हटलं मी? संयुक्त. कारण की जेव्हा तुम्ही एल निनो सदर्न ऑसिलेशन म्हणता, एल निनो हा कोणता कंपोनेंट आहे? ओशनिक कंपोनेंट आहे. सदर्न ऑसिलेशन कोणता कंपोनेंट आहे? ऍटमॉस्फेरिक कंपोनेंट आहे. क्लिअर? म्हणून तुमच्या डिफिनेशन मध्ये ही स्पेसिफिसिटी. फक्त एल निनो विचारलं असतं तर प्रश्न मी वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतो. मी म्हणेल एल निनो काय आहे? तर एल निनो ही कोणती घटना आहे? सागरी घटना आहे. सागरी परिसंचरण किंवा ओशन सर्क्युलेशन मध्ये होणारा जो फेरबदल आहे त्याची घटना एल निनो आहे. भलेही त्याचा परिणाम मग हवामानावर आहे, दॅट इज अग्रीड, राईट? पण मी स्पेसिफिकली एन्सो विचारलाय, एल निनो सदर्न ऑसिलेशन, तर मग मी डिफिनेशन मध्ये की ही संयुक्त घटना आहे वातावरणीय व सागरी परिसंचरणाची, राईट? ज्याचे परिणाम जागतिक हवामान प्रारूपांवर किंवा नमुन्यांवर आढळतात. उदाहरणार्थ भारतामध्ये मान्सूनच्या पर्जन्यांमध्ये या घटनेमुळे काय होऊ शकतो? बदल होऊ शकतो. गॉट एव्हरीवन? इंट्रोडक्शन, सॉरी डिफिनेशन काय, राईट? डिफिनेशन झाली. आता एल निनोची प्रक्रिया सांगा. खूप डिटेल देऊ नका. क्लिअर? दोन ओळीमध्ये एल निनोचा कंपोनेंट सांगा की कशा पद्धतीने कुठे होते ही एल निनोची घटना. हे मॅटर करतं. इथे ही स्पेसिफिसिटी आली पाहिजे. कुठे होते? प्रशांत म्हणतात का की पॅसिफिकच म्हणतात? दक्षिण पॅसिफिक. क्लिअर? ही स्पेसिफिसिटी आली पाहिजे की ही दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये घडणारी घटना आहे, राईट? पुढे यामध्ये काय बदलतं? सागरी प्रवाह बदलतात, सागरी प्रवाह उलट होतात, हे सांगायला लागेल. तिथे एका प्रवाहाचा संदर्भ आला पाहिजे. कोणता? पेरू प्रवाह. क्लिअर? ते सगळं एक्सप्लेन करा. कोणता पार्ट एक्सप्लेन केला? एल निनो, ला निना. क्लिअर? थोडक्यात, खूप डिटेल द्यायची गरज नाहीये. मग सदर्न ऑसिलेशन काय हे पण तर सांगायला लागेल. सदर्न ऑसिलेशन काय? दक्षिणी दोलन म्हणून शब्द प्रयोग करतो. दक्षिणी दोलन ही प्रामुख्याने वातावरणीय दाबामध्ये फरक पडण्याची घटना आहे. आठवतं? पोर्ट डार्विन म्हणून एक लोकेशन आहे ऑस्ट्रेलियामध्ये, ताहिती म्हणून एक लोकेशन आहे सेंट्रल पॅसिफिक मध्ये.
पॅसिफिक महासागरामध्ये. आणि या दोन्ही स्थानांवरचा जो वायुदाब आहे त्या वायुदाबामध्ये होणाऱ्या बदलाची जी घटना आहे त्याला आपण काय म्हणतो, दक्षिणी दोलन किंवा सदर्न ऑसिलेशन. क्लिअर? एल निनो पण एक्सप्लेन केलं, सदर्न ऑसिलेशन पण एक्सप्लेन केलं. म्हणजे तुमची एन्सोची घटना क्लिअर आहे. फक्त थोडक्यात शेवटी एक ओळ लिहा की जागतिक हवामान नमुन्यांवर एक्झॅक्टली प्रभाव काय पडतो. कुठे कोरडी परिस्थिती निर्माण होते, कुठे पूर घटना होते, तापमानामध्ये नेमका काय बदल होतो. ऍट द सेम टाइम इथे अजून एक पॉइंट ऍड करा, सागरी परिसंस्थांवर याचा काय परिणाम होतो. कारण की मोस्ट ऑफ द टेक्स्टमध्ये खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला फक्त हाच भाग दिसेल की या एल निनो लानिनाच्या घटनेमध्ये हवामानावर काय परिणाम पडलाय, राईट. बट तुम्ही जर करंट अफेअर्स खूप चांगल्याने वाचले असेल किंवा इन जनरल खूप कमी ठिकाणी, पण ही खूप महत्वाची घटना आहे. म्हणजे 2 इन्सिडेंसेस साइड मार्जिनला लिहून ठेवा. जगाच्या पाठीवर ज्या प्रवाळ भित्तिका आहे, कोरल रीफ्स आहे, सर्वात जास्त कोरल रीफ्सची जी ब्लीचिंग किंवा लॉस झालाय तो 2 वर्षांमध्ये सांगितला जातो. एक 2023, दुसरा 1998. आणि या दोन्ही घटना 1998 ची घटना असेल किंवा 2023 ची घटना असेल, स्ट्रॉंगेस्ट ऑफ दी एल निनो इयर्स आहेत. जगातील सर्वात तीव्र एल निनोच्या घटना जर सांगायची असेल तर या 2 वर्षांचा संदर्भ आला पाहिजे, तुमच्या उत्तरामध्ये पण आला पाहिजे. जेव्हा जेव्हा एल निनोवर तुम्ही काही उत्तर लिहाल, समजा तुमच्याजवळ स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये लिहून टाका की जगाच्या पाठीवर या सगळ्यात तीव्र घटना झाल्यात. सगळ्यात अलीकडली घटना लिहा आणि या 2 घटनांचा संदर्भ द्या, राईट. तर मी प्रभाव सांगितला 2-3 ओळीमध्ये. काय काय प्रभाव सांगितला, जगाच्या हवामानावर, आणि त्याच्यानंतर प्रभाव सांगितला सागरी परिसंस्थांवर. क्लिअर? समजा आर्थिक प्रभाव लिहायसाठी जागा असेल, आर्थिक प्रभाव पण एका ओळीमध्ये सांगून द्या. कुठे मासेमारीवर प्रभाव पडतोय, राईट. पेरूमध्ये खतांचा जो व्यापार आहे, खतांची जी निर्मिती आहे त्याच्यावर, सो छोटं मोठं काही असेल लिहा. पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट बाउन्सर वाटला की महाराष्ट्रावर और महाराष्ट्राच्या हवामानावर याचा परिणाम काय आहे. कायच परिणाम असेल. जो भारतावर परिणाम आहे तो महाराष्ट्रावर परिणाम आहे. एल निनोची घटना असेल तर कदाचित असं होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये पर्जन्यामध्ये घट होईल. ला निनाची घटना असेल तर पर्जन्य अधिक होऊ शकतं. उदाहरणं असतील तर उत्तम. 2023 मध्ये खूप कमी पाऊस पडला, स्ट्रॉंगेस्ट एल निनो होतं, राईट. अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली होती, ड्राय कंडिशन्स होत्या, उजनी धरण सुद्धा भरलं नव्हतं, निगेटिव्ह लेवलला गेलेलं, राईट. असा काहीतरी एक संदर्भ. त्यानंतर 2025 ला निना आहे, कुठे कुठे पूर आले ते सांगा. थंडीची लाट आहे यावेळेस, आहे का? हीच चर्चा आहे ना की ला निनामुळे थंडी जास्त असेल, हिवाळा तीव्र असेल. भारतामध्ये पण असेल, भारतामध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये पण असेल. दॅट सिम्पल. क्लिअर? ठीक आहे. नाऊ हे परिणाम तर सांगितले, पण परिणाम तुम्ही कुठे सांगितले? हवामानावर सांगितले. मग मी पुन्हा एक ओळ लिहितोय. कशावर परिणाम सांगेल? आर्थिक स्थितीवर किंवा महाराष्ट्राच्या कृषीवर. सांगून द्या एक ओळीमध्ये की एल निनो किंवा ला निनाची घटना झाल्यास महाराष्ट्राच्या कृषीवर सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. क्लिअर? कंक्लुजन इज ट्रिकी. काय कंक्लुजन लिहिणार? हा, काय लिहिलंय? मिटिगेशन. थोडं अजून रिफाईन केलं तर बॅक देअर नाही. हा, सी एक लिहू शकता कंक्लुजन मध्ये की या घटनांची झाली पाहिजे मॉनिटरिंग, जेणेकरून आपल्याला त्वरित लक्षात येत आहे की कधीही एल निनोची घटना होत आहे. परफेक्ट. हा,
एक एसडीजी गोल आहे. अच्छा, मी आतापर्यंत हा पण अप्रोच सांगितलेला नाहीये. तुम्ही एसडीजीचा यूज करू शकता इन युअर कन्क्लुजन्स. 17च्या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पाठ पाहिजे. क्लिअर? त्यातला या ठिकाणी तुम्ही सागरी परिस्थितीची चर्चा करत आहात, तर त्या संदर्भात जो जो काही एसडीजी असेल त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत किंवा काय फुलफिल करायचं आहे त्याची चर्चा करू शकता. दॅट इज ऑल्सो वन वे. क्लिअर? अजून क्लायमेट मॉडेलिंग, तेच म्हणतोय मी, मॉनिटरिंग आणि या ठिकाणी केली गेली पाहिजे. दॅट इज क्लायमेट मॉडेलिंग. आता ही क्लायमेट मॉडेलिंग काय असते, तर आपण ज्या काही जागतिक हवामानाच्या घटना आहे त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहे आणि एकमेकांवर त्यांचा कसा प्रभाव असेल, भविष्यामध्ये हवामानामध्ये काय बदल होईल किंवा तुमच्या सीझन्समध्ये काय चेंज होईल, एल्निनोची घटना कधी येईल कधी येणार नाही, लानिना कधी होईल कधी होणार नाही, हे सगळं केलं जातं कशामध्ये, क्लायमेट मॉडेलिंग मध्ये. तर ही क्लायमेट मॉडेलिंग झाली पाहिजे ज्यातून आपल्याला हे लक्षात येईल की एल्निनोची घटना किती तीव्र असेल किंवा लानिनाची घटना किती तीव्र असेल. तर तुम्ही मग काय करू शकता, मग या प्रिपरेशनवर. ठीक आहे, बघा काय संस्था आहे किंवा मी अजून मला नाव पूर्ण आठवत नाहीये, इंडियन ओशन मॉनिटरिंग साठी हैदराबादमध्ये याचं हेड ऑफिस आहे. त्यांचे काही उपक्रम आहे या संदर्भात, त्यांचे उपक्रम बघा काय काय असतील. या पार्टचं कन्क्लुजन इज व्हेरी ट्रिकी. हा म्हणजे इझी नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता आणि नथिंग फिट्स परफेक्ट. तर एक की एल्निनोची मॉनिटरिंग झाली पाहिजे आणि अर्ली आपल्याला त्याची वॉर्निंग मिळाली पाहिजे. आणि दुसरं, एल्निनो मध्ये जे काही सिच्युएशन डेव्हलप होऊ शकते त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय केली पाहिजे, तुम्ही केली पाहिजे पूर्व तयारी. ठीक आहे, पुन्हा मी त्याच अप्रोचला चाललेलो आहे. दॅट इज व्हॉट DRR. तर तुम्हाला माहिती आहे एल्निनो असेल तर पाऊस कमी पडू शकतो, तर पाण्याच्या संसाधनांचं काय करा, नियोजन करा. जर लानिनाची घटना असेल तर पुराची स्थिती येऊ शकते, तर हे आयडेंटिफाय करा की काय केलं जाऊ शकतं पुराच्या स्थितीमध्ये. दॅट इज द कन्क्लुजन.